जनता की बात जनता के साथ। बबडाच परिसरात आज दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला। आकाशात काळ्या ढगांनी दाटी केली आणि काही क्षणातच जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। त्यानंतर काही वेळातच गारपीटही सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली। प्रचंड घोंघावणारा वारा व वादळामुळे शेतात काम करत असलेले शेतकरी व शेतमजुरांची चांगलीच फजिती उडाली। साधारण 15 ते 20 मिनिटे गारपीट व वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली। या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केळी, पपई, टोमॅटो या नगदी पिकांना बसला असून पिके आडवी पडल्याने व फळांना मार लागल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। तसेच गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान या पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून त्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढून उत्पन्नात आणखी घट होण्याची चिन्हे दिसत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे। भोरखेडा, असली, गोदी, सावेर, अजनाड, बंगला, नागेश्वर, बबडाच या गावशिवारात गारपीट होऊन केळी, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जनता की बात जनता के साथ।